बापट आपण बघतोय एबीपी माझा. सुरुवातीला एक नजर टॉप 25 घडामोडींवर. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक सुरू. इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित. विधानसभेला तू मैमे झाली, त्याचा फटका बसला. पुन्हा तेच करायचं असेल तर एकत्र येण्याला अर्थ नाही, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. धाराशिवमध्ये मराठा समाजाचा पालकमंत्री प्रताप सरनाईकांना घेराव. कुणबी जात वैधता प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून अडवली जात असल्याचा मराठा समाजाचा आरोप. वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक त्रुटी, उणिवा असल्याचा विधिमंडळाच्या महिला आणि बाल हक्क कल्याण समितीचा अहवाल. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, अहवालात नमूद. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधान भवनामध्ये दडदडीत खोटं बोलले. माझाशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा आरोप. सोमनाथचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे, मुख्यमंत्र्यांची सभागृहामध्ये माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना एसपीनी तात्काळ अटक करावी, ज्ञानेश्वरी मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्रीच या प्रकरणात न्याय मिळवून देतील, ज्ञानेश्वरी मुंडेंकडून अपेक्षा व्यक्त. अनिसा आणि माझाकडून भोंदूबाबाचे अघोरी प्रकार उघड, भूत उतरवण्याच्या नावाने काठीने चोप. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या शिऊर गावातली घटना. दारू सोडवण्यासाठी चप्पल तोंडात पकडायला लावणारा भोंदूबाबा. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा. जमीन देण्यास तयार, मात्र योग्य मोबदला मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. माजी मंत्री परिणय फुकेंच्या ताफ्यातील पोलीस वाहन आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक. अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू. अरविंद चव्हाण गोंदियाहून गोरगावकडे जाताना झालेला अपघात. मुंबईत 3451 खड्डे असल्याच्या पॉटहोल क्विक फिक्स ॲपद्वारे तक्रारी. त्यापैकी 3237 तक्रारींचं 48 तासांच्या आत निवारण. आता 214 खड्डे शिल्लक असल्याची पालिका प्रशासनाची माहिती. गणेशोत्सवासाठी 250 विशेष ट्रेन चालवणार. चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय. 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार. वडाळा ते गेटवे मेट्रो 11चा मार्ग भायखळा भेंडी बाजारातनं जाणार. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला प्रस्ताव. अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्म हाऊसमध्ये चोरी. पवना धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊसमध्ये चोरी. 50,000 रुपयांची रोख रक्कम लंपास. तपास सुरू. नांदेडमध्ये शासकीय नोकरीसाठी बापाने पोटच्या मुलीला विकल्याचा प्रकार. पतीने घरातून काढून टाकलेल्या आईच्या लक्षात येताच प्रकार उघड. आईच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल. अकोल्यात गँगवॉर करणाऱ्या आरोपींची धिंड. अट्टल गुन्हेगार ढसाढसा रडले. गेल्या 2 दिवसात 2 ठिकाणी गुन्हेगारांची धिंड. पुण्याच्या राजगड तालुक्यातील करंजावणे गावात भात लावणीवेळी ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकला. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी आलेले 10 ट्रॅक्टर्सही अडकले. तब्बल 5 तासांनंतर ट्रॅक्टर बाहेर. रायगडच्या पेण शहरात महानगर गॅसच्या पाईपलाईनला आग. नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्यानं आग लागल्याची माहिती. धर्मांतर आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन शाह विरोधात ईडीची कारवाई. 60 कोटींपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद व्यवहार आणि बेनामी मालमत्ता उघड. यूएईमधल्या नेटवर्कचा पर्दाफाश. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 4 महिला माओवाद्यांसह 6 माओवाद्यांचा खात्मा. AK-47 SLR लॉन्चर आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त. अमिताभ बच्चन भारतातले सर्वाधिक मानधन घेणारे टेलिव्हिजन होस्ट. केबीसी सीझन 17च्या प्रत्येक एपिसोडसाठी घेतलं 5 कोटींचं मानधन. किंग सिनेमाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान जखमी. गंभीर इजा नाही, पण शाहरुख खान अमेरिकेला उपचारांसाठी रवाना. आयफोन 17 प्रो सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार. 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान लॉन्च होण्याची शक्यता. या होत्या टॉप 25 घडामोडी. आणि आता